लासलगाव येथून दिल्ली येथे 500 टन कांदा घेऊन आज या ठिकाणावरनं कांदा एक्सप्रेस ही रवाना होणार होती। मात्र या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र आपले प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी त्या ट्रेनला जाण्यासाठी विरोध केलेला आहे। नेमका का विरोध केला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला हे सांगा की ही ट्रेन आता या ठिकाणावरून रवाना होणार होती पण तुम्ही विरोध करताय, काय कारण? काय म्हणणं आहे, या ट्रेनमध्ये गव्हर्नमेंटने तुमच्या कन्झ्युमर अँड अफेअर डिपार्टमेंटने ज्या SOP दिल्या होत्या त्या SOPला समोर ठेवून कांदा खरेदी केला ना। तुम्ही सांगतात ना 35 mm पेक्षा 35 mm पेक्षा जास्त मोठा कांदा आहे तुमच्या SOPमध्ये दिलं। शेतकऱ्याचा कांदा घेताना ते सगळे लावतात। ह्यांनी हा कांदा घेतला, हा कांदा 35 mm पेक्षा कमी साईजचा, त्याला रंग नाही आहे, तो कुठल्याही गुणवत्तेत त्या निकष पार पाडत नाही असा कांदा यात स्टॉक केलेला आहे। आम्ही काय म्हणतो, प्रत्येक बोगीमधला एक गुणी आम्हाला फोडून दाखवा, नाही दाखवा ते फोडून, मग तो कांदा तिथं 30 रुपयानं मार्केट घेणार, मग आमच्या कांद्याचं काय करणार तुम्ही? इथं जो कांदा आज कधी नव्हत 35 ते 40 रुपये विकतोय, कधीचा कांदा आहे? फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा शेतकऱ्यांनी लावून धरलेला कांदा आहे। त्या सगळ्या कांद्याला 40 रुपये रेट मिळालाच पाहिजे आणि त्याचा तो हक्क आहे। तो मिळण्याच्या वेळेस तुम्ही गव्हर्नमेंट म्हणतं की आता तिथे 30 रुपयानं कांदा विकायला ठेवणार, मार्केटमध्ये प्रेशर तयार करणार आणि लो रेटनं कांदा विकण्यास भाग पाडणार। हे षडयंत्र आहे। हे तुमच्या असलेल्या निर्यात बंदीपेक्षा मोठं षडयंत्र गेली 5 वर्ष हे केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत खेळत आहे। मी शेतकऱ्यांना ओरडून सांगतोय, अरे तुम्ही जे कोरडवाहू भागातले शेतकरी आहेत डुप्लिकेट त्या ठिकाणी पेमेंट तयार करून तुमच्याच येणाऱ्या कांद्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मारक रस्ता तयार करताय। तुम्ही 10,000 रुपये घेत असतील त्या दलालांकडून, त्या भाडकांकडून, परंतु इथं खाली तुमच्या 3-3 लाख रुपयाच्या कांद्याचं काय करायचं हा प्रश्न नको पडायला। हा कांदा तिथे जाणार। आता आमचा खरीपचं लागवड चालू आहे, आमचा खरीपचा कांदा मार्केटमध्ये येईपर्यंत सगळं मार्केट जमीनदोस्त करणार, ही कुठली नीती आहे? तुम्हाला या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा तुम्हाला रेल्वेचे कर्मचारी आहे ते तुम्हाला विनंती करताय का तुम्ही त्या ठिकाणावर साईटला व्हा, पण तुम्ही होण्यास तयार नाकार दिला, काय लक्षात कारण? घ्या, मला तो कांदा कोणता आहे बघू दे ना। इतकं फास्ट सील करणं, इतकं फास्ट झालं का तुमचं डिपार्टमेंट? इतकं फास्ट त्या बोग्या 3 वर्षापूर्वी काय झालंय, यांनी MT ट्रक दिल्लीला नेल्या, कांदा दिल्लीला गेला असं दाखवलं। मला कळू देत नाही याच्यात किती वजनाचा किती कांदा चाललाय। CWCचे ऑफिसर्स आहे, त्यांनी कोणत्या बोगीमध्ये किती वजनाचा कोणत्या सेंटरवरून कांदा आणला कळू देत ना आम्हाला, पण नाही कळू। यांचा जर एवढा पारदर्शक कारभार आहे, घाबरायचं काय कारण आहे? त्यामध्ये चांगला कांदा आहे असं दाखवा ना। अहो, आमच्याकडे जनावरं नाही खाती असे कांदे यांच्याकडे स्टॉक केलेला आहे आणि त्याची किंमत किती वसूल केली यांनी? 2100 रुपये, 2300 रुपये। आणि इथं त्यावेळेस आम्ही 8 रुपयानं 10 रुपयानं कांदा विकत होतो, त्यावेळेस यांनी 2100 आणि 2300 रुपयानं पैसे वसूल केले आहेत। त्या CWCच्या माजलेल्या ऑफिसर्सपासून नाफेडच्या असलेल्या मंत्र्यांपर्यंत सगळे पैसे गेलेले आहेत आणि त्या पैशाच्या आधारे आमच्या कष्टाच्या कांद्याचे बाजार पाडायला निघालात तुम्ही। हे कसं शक्य आहे? 5 वर्ष आम्ही बघतोय दिल्लीला एक मंत्री भेटत नाही, मंत्र्यांना सवड नाही आहे, त्यांना वेगळंच काहीतरी चालतं आहे। जिल्हाधिकारी, याच्यामुळे जिल्हाधिकारी कुसळ आहे याच्यातला, त्याचं काहीच चालत नाही। मी 5 वर्ष बघतोय आणि मग जर कोणाचंच काही चालत नाही आमच्यावर कंट्रोल ठेवणार, मग तुमच्यावर कोण कंट्रोल ठेवायचं? आम्ही काय अतिरेकी आहोत काय? एकंदरीत पाहता या कांद्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे कांदे दर पडतील असं या ठिकाणी ते करताय आणि यामध्ये जो काही खराब कांदा आहे तर तो जात असल्याचा दावा करताय। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।